क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू। नासिवंत देह जाणार सकल, आयुष्य खातु काळ सावधान। संत समागमे धरावे आवडी, करावे तातणी परमार्थाची। नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातु काळ सावधान। तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे दूर भरून रा। नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातु काळ सावधान। महायोगपीठे तटे भीमरथमुरं पुण्डलिकाय दातो मुनीन्द्रे। समागत तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका। जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची बंधू श्री गुरुचरण ती नमस्कारुणी आता। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा नूरला दलो पावन झालो चराचरी। सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा भी। इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले। गोविंद नाम लेकर, जब प्राण तन से निकले। जब प्राण तन से निकले, गोविंद नाम निकले। जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर। जब प्राण तन से निकले, उस वक्त जल दिया ना, नहीं श्याम भूल जाना। हाथों में बंसी लिया ना, जब प्राण तन से निकली। हे स्वामी परत चला, सिरावला। हे स्वामी परत चला, सेगावला। आम्हा सोडून
सद्गुरु वाचुनी जीव कसा हो आतुर सगळे तव दर्शनाला तव दर्शना हे स्वामी परत चला सेगावला आये हनुमंत विराजिने आये महाराज पधारिने आइए हनुमंत विराजिए आइए महाराज विराजिए कथा करो मति अनुसार कथा करो मति अनुसार आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए प्रेम सहित गद्दीधरो पधारिये जिजाऊ कुमार पधारिये अंजनी कुमार आइए महाराज पधारिये लागली से आज मला गोडिया बंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या हो पांडुरंगाची ध्यानी मानी पांडुरंग राम कृष्ण हरी कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या हो पांडुरंगाची ठाला विठाल 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 क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकल आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदन देहूचे सुप्रसिद्ध विश्वसंत जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय या मृत्यू लोकामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण जीवजंतू जन्माला आलो आणि आल्याच्या नंतर या ठिकाणी आल्याच्या नंतर काय करावं या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय उपदेश करतात आणि उपदेश करत असताना तुम्हा सर्व जीवजंतांना नाही एवढंच नाही तर या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेले म्हणजे कोणते ज्या मृत्यू लोकामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण जे मनुष्य प्राणी आहे याच्याकरता या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायाने उपदेश केला आणि उपदेश करत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की या मृत्यू लोकामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो ना मग आल्याच्या नंतर काय करावं म्हणून माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की जन्माला आल्याच्या नंतर फक्त एक करा विचार करा पण विचार करत असताना विचार कोणता करा बरोबर आहे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात कारण की इथं जन्माला आल्याच्या नंतर विचार करण्याची श्रेणी फक्त मनुष्य जन्मामध्ये आहे इतर योनीमध्ये हे ज्ञान नाही म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की विचार करा मग विचार करायचा कोणता क्षणोक्षणा हाची करावा विचार आणि तरावया पार भव सिंधू
भवसिंधू हे संसार रूपी सागर आहे. या सागरातून जर तुम्हाला जर तरुण जायचं असेल तर फक्त विचार करा. कारण की का नाही विचार केला तर काय होईल. नाशिवंत देह जाणार सकळ. एक ना एक दिवस या मृत्यूलोकामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आल्याच्या नंतर देहाला ठेवावंच लागतं. कारण की का नासका आहे, कुचका आहे, एक ना एक दिवस जाणार आहे. मग त्याच्याकरता विचार करा. पण कसा करा. क्षणोक्षणाला विचार करा. कारण की का नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ. घडी घडी काळ वाट याची पाहे. अजूनही किती आहे अवकाश. मग या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात जाणार आहे. मग ज्यावेळेस एका साधकाने विचारलं महाराज तुम्ही या ठिकाणी उपदेश करतात, तुम्ही या ठिकाणी सांगत असताना महाराज तुम्ही म्हणता की विचार करा का या भवनाम सागरातून जर तरुण जायचं असेल. कारण की नासका आहे, कुचका एक ना एक दिवस ठेवावं लागणार आहे आणि ते जाणार आहे हे अटाल सत्य आहे. मग जाण्याच्या पूर्वी काय करावं. तर त्यावेळेस साधकाने विचारल्याच्या नंतर माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ऐका, जाणार आहे ना हे निश्चित आहे. येथे उरो नाही आले अवतार. येरते पामर जीव किती. मग सर्वांना जावं लागणार आहे. मग त्याच्याकरता एक करा. काय करा. संत समागमे धरावे आवडी आणि करावे तातडी परमार्थाची. या संतांच्या समागमामध्ये गेल्याच्या नंतर काय होईल. परमार्थाची तातडी होईल आणि परमार्थ करण्याची क्षमता फक्त संतांच्या संगतीमध्ये गेला. कारण फक्त आवड करा निर्माण. आवड झाल्याच्या नंतर संत समागमे धरावे आवडी आणि करावे तातडी परमार्थाची. मग जाणार आहे ना मग संतांच्या संगतीमध्ये जा. मग संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर काय होईल. आपलं कोण परक कोण याचा विचार होईल. एवढंच नाही तर त्याच्या पुढं काय होईल सांगू का. एवढंच नाही या संसार रूपी सागरामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो आणि या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्याच्या नंतर आपण काय म्हणतो. घर माझं, बायको माझी, पोरं माझं. एवढंच नव्हे तर गाडी माझी, बंगला माझं, शेत माझं. आपलं काहीच नाही. ह्यो फक्त धूर तुमच्या डोळ्यामध्ये जाऊ देऊ नका. म्हणून माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात जर तुम्ही संतांच्या समागमामध्ये गेल्याच्या नंतर जो धूर आहे तो धूर तुमच्या डोळ्यामध्ये जाऊ देऊ नका. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे दुरे भरूनी राहू. नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान विठाल. अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. अल्पमती या ठिकाणी अल्पमती बुद्धी आहे का नाही. लहान बुद्धी आहे आणि तुम्ही या ठिकाणी बसलेले सर्व थोर आहात. बरोबर आहे. अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. असाच असल असा गृहीत धरू नका. कारण की का जसं काही मी जे श्रवण केलं तसं बोलण्याचा प्रयत्न जे ऐकलं. कारण की का मोडके तोडके शब्द येतात आहे का नाही. आता या ठिकाणी जर तुमचं जर बघितलं तर प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती मी दुबळा आरती तसे भक्ती जरी बोल गंगावती स्वीकाराल की. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती आहात. एवढंच नाही मज पामराय काय थोरपण आणि पायाची वाहन पायीवरी. या ठिकाणी जो अभंग घेतला त्या अभंगाचा भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला. कारण की का अभंग 4 चरणाचा आहे आणि एका एका चरणावरती बोलायचं जर म्हटलं तर महिना नव्हे 1 वर्ष सुद्धा पुरत नाही. पण तरी सुद्धा छोट्याशा योगामध्ये आकाशवाणीच्या ठळक बातम्या संपल्या. कोणी म्हणायला नको नारायण महाराजना अभंग घेतला पण अभंग सोडला नाही. वास्तविक पाहता नारायण महाराज काय अभंग सोडणारा नाही. कारण की का महाराज माझ्या जगद्गुरु तुकोबाराने या अभंगाची रचना करत असताना अभंगातून ज्यावेळेस माझ्या जगद्गुरु तुकोबाराच्या मुखातले निघलेले एक एक शब्द आहेत महाराज आणि हे शब्द राहण्याकरता महाराज माझ्या जगद्गुरु तुकोबाराने काय नाही केलं.
काय नाही करत महाराज. एवढंच नाही तर संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. एवढंच नाही संसाराच्या नावावर, एवढंच नाही संसारावरती शून्य ठेवला महाराज. काय शून्य ठेवला? म्हणून आज आपल्याला पंचम वेद पाहायला मिळालं. जर पंचम वेद आपल्याला बघायला जर मिळाला नसता तर आज मी या ठिकाणी उभं राहिलो नसतो महाराज. विठाल विठाल विठाल. अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष दुसरे आणि माझ्याकडे आलेली ही 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा. वास्तविक पाहता मी काय कीर्तनकार नाही, पण काय झालं मोठ्या मोठ्याच्या हात म्हणल्याच्या ज्याचा वशिला त्याचं कुत्र काशीला, ज्याचा नाही वशिला त्याला न्या फाशीला. विठाल विठाल विठाल. मग या ठिकाणी माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आहे का नाही, नितांत प्रेम करणारी या मालेगावमध्ये, म्हणजे एवढं मी आहे विदर्भातला, पण विदर्भामध्ये मी कधी फिरलोच नाही. कारण की आळंदी या ठिकाणी क्षेत्रामध्ये राहिलो आणि त्या ठिकाणी श्रवण केलं. आळंदी या ठिकाणी श्रवण केलं, त्या ठिकाणी अभ्यास केला आणि अभ्यास केल्याच्या नंतर इकडे येण्याचा योगायोगच आला नाही. पण एवढंच नाही तर वाशिम जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा जर मला आणलं असेल तर फक्त त्रिमूर्तीनं. हां, हे जे त्रिमूर्ती आहे महाराज, या त्रिमूर्तीनं मला या वाशिम जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जे कीर्तनं दिले पहिल्यांदा आलो. नाही तर बऱ्याच जणाला सुद्धा माहीत नाही. गावाकडं माझं नाव जर बघितलं तर माझं गावाकडं नाव आहे श्याम. मी निस्ता करत होतो काम. पण ज्यावेळेस मी आळंदीला गेलो आणि आळंदीला गेल्याच्या नंतर महाराज माझ्या गुरुवर्यांची माझ्यावरती कृपा झाली. ते असे असणारे परमपूज्य गुरुवर्य, एवढंच नाही कैलासवासी असणारे जयराम महाराज भोसले यांच्याकडे गेलो आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर जे सानिध्यामध्ये राहिलो, काही समजत नव्हतं महाराज, काहीही कळत नव्हतं. पण जसं आपण म्हणतो का नाही, ज्ञानोबरायनं रेडा बोलावला त्याचप्रमाणे आळंदीमध्ये गेल्याच्या नंतर आळंदीमध्ये माऊलीपाशी गेलो. आणि माझी जर परिस्थिती जर बघितली महाराज तर सर्वांना माहीत आहे. पण तरी सुद्धा आळंदीमध्ये ज्या ठिकाणी गेल्याच्या नंतर फक्त माऊलीपाशी गेलो आणि माऊलीपाशी रडलो. महाराज, ज्या वेळेस एखाद्या मुलानं जास्त जर रडला, ज्या वेळेस रडल्याच्या नंतर त्या बाळालाच फक्त आई जर पाहिजेत असली ना तर त्यानं फक्त रडावं. कारण किती रडावं, एवढं रडावं, एवढं रडावं. पण ज्या वेळेस रडत असताना आई 17 कामं सोडून देते आणि त्या बाळाला उचलते आणि पाचते का नाही महाराज. पण रडावं. जसं माऊलीपाशी गेल्याच्या नंतर महाराज मी 3ऱ्या दिवशी मार खाल्ला जयराम बाबा तिथं. कारण की कळत नव्हतं महाराज, समजत नव्हतं. कारण की विदर्भातला होतो, काही गोष्टी कळत नव्हत्या. कारण की शिक्षण माझं 6वी झालं आणि गेल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी गेलो आणि माऊलीपाशी रडलो. म्हणलं बस आता या ठिकाणी आलो, जसा तू रेडा बोलवलास त्या पद्धतीने मला जसं बोलता येईल त्या पद्धतीने मी बोलण्याचा प्रयत्न करेल. फक्त इथून मरो नाही तर जगो. घरी महाराज येत असताना आई भाऊ वडील तर गेलेच होते, पण महाराज जीवनामध्ये फक्त 3 भाऊ आणि मी लहान होतो. भाऊ तरी येतील पण भाऊ सुद्धा आले नव्हते. आईला तर काही गाडी कळतच नव्हती. पण तिथं गेल्याच्या नंतर माऊलीपाशी दुःख सांगितलं आणि माऊलीपाशी रडल्याच्या नंतर माऊलीनं माझ्या हृदयाशी धरलं महाराज. कारण की ज्ञानाबाई माझी अनाथाची माय माऊली महाराज ती. आणि माऊलीपाशी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी श्रवण केलं आणि आज मी तुमच्या पुढे बोलण्याचा प्रयत्न करतो महाराज. विठ्ठल आणि इथं आल्याच्या नंतर महाराज बघितल्याच्या नंतर महाराज रथी महारथी नामदेव महाराज इथं गायनाचार्य महाराष्ट्रामध्ये एवढंच नव्हे तर मराठवाड्याचे विदर्भाशी गायन कोकिळा असणारे आमचे नामदेव महाराज, तसेच मंगेश महाराज व तसेच आमचे शंकर महाराज, विठ्ठल बाबा आणि महाराजांचा परिचय महिला मंडळी सुद्धा आमच्या मेखरच्या आमच्या तालुका आहे मेखर अशा असणाऱ्या आमच्या ताई त्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. तसेच आमचे उपस्थित असणारे चोपदार आणि आमचे वाढणकर बाबा. महाराज मूर्ती खरंच दिसावं, डिक्टो माझ्या वडिलासारखे दिसतात महाराज, डिक्टो माझ्या वडिलासारखे. कारण की वडिलाला बघितलं, कारण वडील तर माझे लहानपणी गेले, पण ह्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर असेच शरीर आणि असेच बावडी महाराज आणि असेच बोलणारे माझे वडिलासारखे नितांत प्रेम. पण इथं आल्याच्या नंतर महाराज पखवादावरती हात पडल्याच्या नंतर महाराज जशी बॉडीनं आहे
पण पखवास सुद्धा घाबरतो असे असणारे आमचे संदीप महाराज गव्हाणकर ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. द्याव तेवढे धन्यवाद उपस्थित आहे. आणि ज्यांच्यामुळं हे कार्यक्रम चालू आहे असे असणारे आमचे अरुण भाऊ बळी. हा महाराज मूर्तीसुद्धा महान आहे आणि कीर्तीसुद्धा महान आहे असे असणारे. राजकारण महाराज बाजूला बरं का, राजकारण जर बघितलं तर ते बाजूला ठेवलं आणि या ठिकाणी बघितलं तर महाराज मी ज्यावेळेस पहिल्या दिवशी आळंदीवरनं आलो महाराज आणि आल्याच्या नंतर पहिला पाऊल पुढं ठेवला बघितल्याच्या नंतर समाधान वाटलं. कारण की का हे संतांचं माहेर आहे महाराज. साक्षात बाबाकडे बघितल्याच्या नंतर मूर्ती सुद्धा एवढी भारी महाराज. बाबाच्या तिथं गेल्याच्या नंतर बाग गेला शिन गेला आणि अवघा झाला आनंद. ज्याला जर बाग आणि शिन घालायचा असेल तर त्यानं माझ्या ओंकारगिरी बाबाच्या समोर या. कारण की का महाराज देवापेक्षाही देव म्हणतो माझ्यावर प्रेम करू नका, पण तुम्ही माझ्या संतांवरती जर प्रेम केलं ना, माझ्या संतांचं गुणगान जर गायलं ना तर ते मला अति आवडतात. तुम्ही म्हणसाल महाराज कसं, उदाहरण देतो तुम्हाला. एखाद्या आईला आईचं वर्णन करू नका पण तिच्या मुलाचं जर वर्णन केलं, तिचा मुलगा जर पाहायला जर गेला तर तिचा मुलगा महाराज हे बोडीची मोठी ढिरी, पाय बघितले तर सनकाडी सारखे, तोंड बघितलं तर लाळ गळा लागली, नाकातून आलेले 2 गंगा यमुना गंगा दोन्ही नद्या वाहतात आणि दोन्हीच्या दोन्ही नद्या समुद्रात गेल्या आणि समुद्रात गेल्यावर तिथं त्या फिल्टर झाल्या, परत त्या मेरू पर्वतावर आल्या. आता मेरू पर्वतावर ही जर लाळ आली तर मेरू पर्वतावर इथं जर लाळ पडल्यावर ह्या माशा गप बसतात का? काही माशा नाकात, काही माशा तोंडात, काही माशा ढेरीवर. आणि त्यो घराच्या समोर बसलेला पोरगा आणि तिला जर म्हणलं का ना माय अगं हे कार्ट उचल तर ती बाई म्हणते कार्ट नका म्हणू, त्यो माझा वाहक. आता हे वाहक आहे का? या वाघाला जर पाहिलं तर असं वाटते जेवण धकणार नाही असा ते वाहक. पण ती बाई काय म्हणते माझा वाहक. आणि नेमकं त्या घरी जाण्याचा प्रसंग आला आणि नेमकं त्या आईला म्हणलं आई हे वाघ घरात घ्या. म्हणले महाराज तुम्ही एरी पण कॉफी प्यायला या लागले या, पण ते वाघाला घेऊन या. आता त्या वाघाकडे पाहिल्यावर उचला वाटल का? आणि माझे कपडे हे असे. आता त्या वाघाला पाहिलं आणि विचार करत बसलो. आता म्हणलं उचलाव कसा, आणि नाही उचलाव तो कॉफी भेटत नाही, कसं करावं? महाराज वाघाच्या जवळ गेलो 15 मिनिटं विचार केला बाबा आता ह्यो वाघ उचलाव कसा. नाही उचलाव तर जैसे आले तसं परत निघावं लागेल. मग विचार केला आणि त्या वाघाकडे पाहिलं. ते वाघ माकडे पाहायचं म्हणलं गेलो. आता त्या माश्या ते पाहायचं कामच नाही. पण महाराज म्हणलं नाही उचलाव तो कॉफी नाही. बाबा बरोबर आहे. मग वाघाला उचलत असताना दोन्हीच्या दोन्ही बरगाड्या धरल्या. अशा बरगाड्या धरल्यानं असं केलं माझं सोनूल नव्हतं करा वाटत पण केलं. जेव्हा वाघ धरला ना हसत खेळत घराजवळ नेला त्यावर तो काही शर्टावर बसू दिला नाही, काखत घेतला नाही, जवळ काय घेतला नाही, पप्पी घ्यायचा तर विचारत नाही. विठाल जसा वाघ घरात नेला तसा ती आई म्हणे महाराज तुम्ही माझा वाघ आणला बसा लगेच तुम्हाला कॉफी करते. हे कशाचा परिणाम महाराज? जर त्या आईला जर येडं वाकडं जर बोललो असतो पोराविषयी तर ती म्हातारीन मला चहा तर दिलाच नसता पण उभा केला नसता. पण त्या पोराचं वर्णन केल्याच्या नंतर त्या आईला किती बरं वाटलं. तसं आपण ज्या संतांचं जर वर्णन जर केलं ते देवाला आवडते. किती आवडते? माझे भगवान परमात्मा ही म्हणतात ते ही प्राण परवते मज आवडती निरोते हे भक्त चरित्र ते प्रशंस्थिती. कशी आवडतात? तेही प्राणा परवते मज आवडती निरोते हे भक्त चरित्र ते प्रशंस्थिती. जसं आपण जर ओंकारगिरी बाबाच्या तिथं जर मूर्तीकडे जर बघितलं ना महाराज आनंद वाटते. महाराज मी सकाळी उठल्याच्या नंतर स्नान केल्याच्या नंतर पहिलं दर्शना करता येतो आणि आल्याच्या नंतर आणि इथली स्वच्छता करणारे सुद्धा खूप भाविक आहेत महाराज. काय महाराज रात्रभर भांडे घासतात, मंदिर सुद्धा स्वच्छ करतात आणि गेल्याच्या नंतर असं वाटते आनंदमय वातावरण आहे महाराज, प्रसन्नता वाटते. एवढं या मालेगावचं वैशिष्ट्य आहे महाराज.
आणि या इथं मी म्हणतो एवढी स्वच्छता काय आहे. या वार्डाचं नंबर म्हणजे या वार्डाचं नावच ते गाडगे बाबा नगर. कारण की गाडगे बाबानं नेहमीच्याला काय केलं, हा ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणी माझे गाडगे बाबा स्वच्छता अभियान करायचे. वार्ड क्रमांक किती, 16 नंबर आहे महाराज. माझे ज्ञानोबाराय सुद्धा वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला, बरोबर आहे. वार्ड क्रमांक 16 आणि इथं आल्याच्या नंतर एवढे माणसं झाले, जमलं का नाही विठ्ठल.